आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। गुंडविरोधी पथकानं मोठी कारवाई करत 2 सराईत गुन्हेगारांकडून विक्रीसाठी आणलेले 3 गावठी कट्टे आणि 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत। अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली। पंचवटी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आर-मॅक्सच्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान जामिनावर असलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळाली। पंचवटीतील आरोपींकडून चौकशी करताना भावेश मिलिंद जोशी या संशयिताचे नाव समोर आले। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून 2 गावठी कट्टे आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। तर नाशिक रोडमधील एका गुन्ह्याच्या तपासात प्रथमेश उर्फ मोठ्या नेल्सन कसबे याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 1 गावठी कट्टा आणि 1 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। तपासात या आरोपींनी मध्य प्रदेशातील उमरठी भागातून हे शस्त्रसाठे विक्रीसाठी आणल्याचं निष्पन्न झालं असून या प्रकरणाचा पुढील तपास गुंडाविरोधी पथक करत आहेत। नाशिक शहर पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध शस्त्र व्यवहारावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे।